गुड मॉर्निंग फ्रेंड, जय श्रीराम. फिटनेस के या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सकाळची पहिली ओट्स मिल्क घेऊन आपण निघालेलो आहे वर्कआउटसाठी. तर आज आपण अप्पर बॉडी वर्कआउट ट्रेन करणार आहे. तुम्हाला दाखवतो आज सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे. तर आपला कॅमेरामॅन साई आज याला वेळ केला. 6:30ला मी वर्कआउट स्टार्ट करणार होतो, पण त्यांनी याला वेळ केल्याबद्दल आम्ही 7ला वर्कआउट आज स्टार्ट केलेला आहे. तर हे बघा, हिरवगार असं शेत आहे आपल्या घराच्या बाजूने पूर्णपणे. आणि सकाळ सकाळी या रस्त्याला जाताना खूप भारी वाटतं, कारण की मला या रस्त्याने जाताना माझ्या शाळेचे दिवस आठवतात. सकाळी असंच मी रोज जायचो आणि जे बाळूमामा म्हणत ती आपण या कमानीला क्रॉस करतो आहे. आता जस्ट मी तुम्हाला दाखवलं, ही माझी शाळा आहे. आणि आणि शाळेकडं बघितलं असं खूप भारी वाटते की काय ते दिवस होते. आणि आता आज एका स्टेजला आलेलो आहे. चला आपण आता आपल्या कॉलेजच्या ग्राउंडवर आलेलो आहे आता सध्या. आज अजून मुलं आलेली नाही आहेत क्रिकेट खेळायला इथं. तर आपण आत्ता आपल्या ग्राउंडकडे जातो आहे. हे आपल्या कॉलेजचं जिमखान्याच्या साईडचं पुढचं ग्राउंड आहे, जिथं कल्चरल इव्हेंट वगैरे होतात आपल्या शाळेचे सगळे, कॉलेजचे सगळे. तुम्हाला दाखवतो आहे. जस्ट आता पोचतो हा जिमखाना. त्याच्यानंतर वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंगची पोरं तिकडं प्रॅक्टिस करतात. तर आज आपलं ग्राउंड पूर्ण भरलेलं आहे. बरेच अकॅडमीची मुलं असतील, प्रॅक्टिसला आलेली मुलं असतील. तर आज बऱ्याच दिवसांनी असं वाटतं की खरंच कुठं तर मस्त ग्राउंडवर, आणि वातावरण पण एवढं भारी होतं ना. बरेच मुलं आता सकाळी वर्कआउटला येत आहेत. हे बघा. तर आत्ता आपण पहिला 400 मीटरचा जो ट्रॅक आहे तो वॉकिंग आपण स्टार्ट करून घेतो आहे. मी कसं करतो आहे, बॉडी वॉर्म होण्यासाठी 400 मीटरचे 5 राऊंड मारतो आहे. त्यानंतर बॉडी वॉर्मअप करून घेतो आहे. आता सध्या आपण नेकचं रोटेशन करतो आहे. त्याच्यानंतर आपण जे घेणार आहे ते शोल्डरचं स्ट्रेचिंग करून घेतो आहे, कारण की आज अप्पर बॉडी हिट करायची आहे. त्यामुळं पूर्ण आर्म्स आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचे आहेत. बॉडी वॉर्म झालेली आहे चांगलीच, कारण की आपण 400 मीटरचे 5 राऊंड आज वॉकिंग करत काढलेले आहेत. थोड्याच दिवसानं रनिंग पण आपल्याला करायची आहे, पण हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप जसा आपल्या बॉडीला साथ देईल तसं इम्प्रूव्हमेंट करायचे आहे. तर जोपर्यंत आपलं बॉडी पूर्ण स्ट्रेच होत नाही, आपले मसल सगळे जोपर्यंत रिलॅक्स होत नाहीत, तोपर्यंत आपण वर्कआउटला हात नाही घालायचा. आत्ता आपण वर्कआउट जे करतो ते टोटल बॉडी वेट वर्कआउट करतो आहे. का तर जर बॉडी तुमची पूर्णपणे फ्री झाली आणि चांगली वॉर्मअप केला तुम्ही, तर कोणताच मसल तुम्हाला पकडत नाही. आणि मेन म्हणजे काय होतं ना, एकदा बॉडी चांगली वॉर्म झाली, चांगलं स्ट्रेचिंग करून घेतलं, तुम्ही कोणतंही वर्कआउट करा, भले मग तो थोडासा हेवी वेट जरी असेल तरी तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे मला सांगायचं एकच आहे की वर्कआउट करत असताना व्यवस्थित करा. पहिला आता आपण पूर्णपणे पायाचं पण करून घेतो आहे, जेणेकरून आपल्याला क्रॅम्प येऊ नयेत कोणते. कारण की आत्ता आपण अँकलचं रोटेशन करून घेतो. चालताना थोडंसं मगाशी माझा पाय मुरगळल्यासारखं वाटत होतं मला. त्यामुळं आपण आता डिप्सला सुरुवात करणार आहे. हे चेस्टला आपण आता सध्या हिट करतो आहे, लॉंग पुशअप्स घेतो आहे. त्यामुळं पूर्णपणे आपण जे चेस्ट फ्लाय मारतो आहे तो पूर्णपणे चेस्ट हिट करते आणि रेंज ऑफ मोशन पण चांगली जाते. तुम्ही पूर्णपणे खाली जाऊन पूर्णपणे जर व्यवस्थित वर उठत असाल तर व्यवस्थित तुमची चेस्टला हिट होते. त्याच्यानंतर आपण थोडासा 1 मिनटाचा ब्रेक घेतो. 1 मिनटाचा ब्रेक झाल्यानंतर परत आपण दुसरा सेट घेतलेला आहे. इथं दुसरा सेट पण 15 रिपिटेशनचा घेतलेला आहे. आपण असे 15-15चे 2-2, 3-3 सेट घेतो. आपण सध्या बऱ्याच दिवसानंतर वर्कआउट चालू केलं आहे. त्यात माझं बॉडी वेट जास्त आहे, त्यामुळं वर्कआउट करत असताना आपण एकदम नाही वाढवलेला आहे. आता 15-15चे 2 सेट आपण याचे पुशअप्सची घेतो आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहे क्लोज पुशअप. क्लोज पुशअपमध्ये आपण काय करणार आहे, आपला बायसेप आणि ट्रायसेपला हिट करणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, मी प्रॉपर मेजरमेंट घेऊन पुशअप्स चालू केले आहेत. यामध्ये आत्ता आपला बायसेप आणि ट्रायसेप ट्रेन करतो आहे. इथे पण आपण जस्ट काउंट दिलं तर कमीत कमी मी 10 ते 12 रेपिटेशन घेतोच याच्यामध्ये. प्रत्येकाचे 2-2 सेट घेतो आहे. त्यामुळे 4 आयटम आपण 4 सेटमध्ये घेत असल्यामुळं कसं होतं ना, की कमीत कमी 70 ते 80 डिप्स आपण याच्यामध्ये घेत आहे. आणि 80 डिप्स घेत असताना आपण काय करतो ना, 4 सेटमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन घेतो आहे. तर तुम्ही बघत असाल की आता बऱ्यापैकी चांगला स्ट्रेंथ आणि स्टॅमिना पण वाढाला आहे.
डे बाय डे आपली प्रोसेस चांगली होत चालली, प्रोग्रेस पण चांगली आहे आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यानंतर आपण आत्ता 2 विटा घेतलेल्या आहेत आणि आपण पुशअप्स घेतो आहे. का तर याच्यामध्ये काय होतं आहे, रेंज ऑफ मोशन आपल्याला चांगलं मिळतं. त्यामुळं फ्लॅट आणि लोअर चेस्टवर चांगला प्रेशर पडतो. लोअर चेस्ट पण दिसायला चांगली दिसते, जेणेकरून आपण ज्यावेळी हाफ टी शर्ट किंवा फुल टी शर्ट्स घालतो, आपल्याला अप्पर चेस्ट तर आपण मारतोच इन्क्लाइनमध्ये, पण इथं होते काय, लोअर चेस्टसाठी पण आपल्याला चांगला प्रेशर पडतो. इथे आपण दाखवतो तुम्हाला, मी डिक्लाईनमध्ये मारतो आहे. डिक्लाईनमुळे आपली लोअर चेस्ट आहे ती चांगली ट्रेन होते. लोअर चेस्टमुळे काय होतं ना, की आपलं एकतर चेस्टचा साईड फॅट चांगला निघून जातो. चेस्टचा साईड फॅट निघून गेल्यामुळं काय होतं, की दिसताना आपल्याला बॉडी व्यवस्थित दिसते आणि प्रॉपर बॅलन्समध्ये दिसते. त्यामुळे आपण हे घेत असताना डिक्लाईनचे परत दुसरा सेट घेतो 10 रिपिटेशनचा. परत इथं आपण जो घेतला आहे तो विटाटोन क्लोज ग्रिप घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला रेंज ऑफ मोशन चांगली मिळते. याच्यामध्ये पण ट्रायसेपसाठी आपण बऱ्यापैकी जास्त ट्राय करतो आहे. इथे तुम्हाला ट्रायसेप ट्रेन होताना दिसेल. आता डे बाय डे मी माझा डाएट पण चालू केलेला आहे सकाळी, आणि जसं मला प्रॉपर वेमध्ये कॅलरीज माझ्या पूर्ण करता येतील आणि कॅलरी डेफिसिटमध्ये मला जाताना माझा प्रोटीन इंटेक असेल तो मी पूर्णपणे व्यवस्थित कवर करतो आहे. फक्त वर्कआउटनेच आपल्याला काही होत नाही, तर वर्कआउटसोबत आपल्याला डाएट पण घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही डाएट व्यवस्थित घ्या, चांगला घ्या. डाएटमध्ये चीट करू नका, वर्कआउटमध्ये चीट करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आपल्या अकाउंटला.